नमस्कार, मी मयुरी तुमचं महाआवाज न्यूजमध्ये स्वागत करते. श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या 548D महामार्गावर सिद्धार्थनगर येथील लेंडी नाल्यावरील रस्त्याच्या पुलासाठी लोकप्रिय खासदार डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील व श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते यांच्या प्रयत्नातून पुलाच्या कामासाठी 10,55,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. आज सकाळी 11 वाजता या कामाच्या भूमिपूजन श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांचे पुत्र व लोकप्रिय खासदार डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील यांच्या सौभाग्यवती धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते तसेच सुवर्णा पाचपुते, मारुती औटी, नाना कोशिंबिरे, पोपट खेतमाळी, संग्राम घोडके, संजय जगदाळे, माजी सभापती प्रतिभा झिटे, संगीता जगद्धने, संजय जगद्धने उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, सामाजिक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. महाआवाज न्यूजसाठी श्रीगोंदा प्रतिनिधी महेश झिटे. हे सगळं लक्षात घेऊन स्थानिक काही जे आपले समाजसेवक आहेत यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केलं होतं आणि त्यांची मागणीसुद्धा रास्त मागणी होती. त्या मागणीला कुठेतरी वाचा फोडायचं काम त्यांनी केलं. त्यामुळे आंदोलकांचे मी विशेष आभार मानतो. आणि या आंदोलनानंतर आदरणीय आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील आणि बबनदादांनी पाठपुरावा करून या रस्त्यावरती तो पूल लवकरात लवकर मंजूर झाला पाहिजे या अनुषंगाने आपण प्रयत्न केले. अडचणी अनेक होत्या, कारण मंजूर झालेल्या रस्त्यावरती परत फेर त्याच्यावरती निविदा काढणं किंवा फेर दुरुस्ती करणं या सगळ्या प्रक्रियेला थोडासा काळ गेला. पण उशिरा का होईना उत्तम असा पूल मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता हा जो होणारा पूल आहे हा कॉन्क्रीटमध्येच असणार आहे. PQC ज्याला म्हणतो आपण, त्या कॉन्क्रीटमध्ये हा रस्ता होईल. सध्या तात्पुरता त्याला आपण डांबरीकरणमध्ये केला होता आणि आता लवकरच त्याची निविदासुद्धा काल झालेली आहे. आणि तर फक्त आचारसंहिता संपल्यानंतर त्या कामाची वर्क ऑर्डर होईल आणि वर्क ऑर्डर झाली की तात्काळ सुरू होईल. आणि सुरू होत असताना, काम होत असताना आम्ही फक्त पूलच बसवला नाही, तर पुलाच्या बाजूने जे काही फुटपाथ आहे तो सुद्धा त्यात बसवण्यात आलेला आहे. मधले जे काही डिवायडर आहेत, काही ठिकाणी आपले डिवायडर्स निघाले होते, ते डिवायडरसुद्धा या हायवेचे पूर्ण आपण त्या रस्त्यामध्ये घेतलेले आहेत. साळंदेवी रस्त्याला जाणारा जो अप्रोच रोड आहे तो अप्रोच रोडसुद्धा या टेंडरमध्ये असणार आहे. एकंदरीत या परिसराच्या दृष्टिकोनातून नॅशनल हायवेला अप्रोच असणारे हा पूल आणि पुलाच्या आजूबाजूचे अप्रोचेससुद्धा त्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेले आहेत. अशी एक टोटल माझ्या मते 10,58,00,000ची ही निवेदन आहे आणि काल त्याचं टेंडरसुद्धा फ्लोट झालेलं आहे. पुढील एक साधारण 15 दिवसामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. पण आचारसंहिता लागू जर झाली तर आचारसंहितेनंतर वर्क ऑर्डर्स होतील आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर 1 महिन्याभरात काम सुरू होईल. अगोदरच्या कामामध्ये हा पूल नव्हता का? अगोदरच्या कामामध्ये हे जे कन्सिडरेशन्स फक्त काय म्हणतात त्याला पाईप्स धरले होते. खालनं पाईपमध्ये पाणी आणि गटरचं पाणी पास होईल असं धरलं होतं. कारण त्यावेळेस शहराचा विस्तार जे आपण डोक्यात ठेवला होता, म्हणजे ज्यावेळेस DPR झाला त्यावेळेस शहराचं पॉप्युलेशन हे कमी झालं होतं. श्रीगोंदा हा ठराविक काही शहरांमध्ये, ज्याचं 2011मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला 12मध्ये, तर त्यावेळेस 11ची जनगणना झाली. त्यावेळेस आपलं पॉप्युलेशन डेफिशिट झालं होतं. म्हणजे पॉप्युलेशन हे वाढत असतं, पण श्रीगोंद्यामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये त्याचं पॉप्युलेशनचं प्रमाण कमी झालं होतं, घटलं होतं, स्थलांतर वाढलं होतं. त्यामुळे त्यांनी धरताना त्या पद्धतीने धरलं गेलं होतं. पण नंतर जी काही विकास कामं सुरू झाली, ज्यामध्ये काय म्हणणार भुयारी गटार असेल, पाणी योजना असेल, ही झाल्यानंतर श्रीगोंद्याचं पॉप्युलेशन ग्रोथ वाढायला लागली. आणि त्या अनुषंगाने खरंच ही गरज होती आणि त्या गरजेला लक्षात ठेवून आम्हाला बराच त्रास झाला. सुजयदादांना हा विषय केंद्रापर्यंत मांडावा लागला. कारण यात सुधारणा करायची म्हणल्यावरती का सुरुवातीला कशामुळे राहिलं या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण जातं आणि सुदैवाने त्याला आपण मार्ग काढू शकलो आणि योग्य पद्धतीने हा प्रश्न मांडले गेला आणि त्याला वाचाही योग्य पद्धतीने कुठली गेली होती. त्यामुळे आम्हाला काम करायला सोपं झालं. कामाच्या दर्जाबद्दल काय सांगणार होणारे काम? नाही, दर्जा उत्तमच राहील. NHIचं काम आहे, नॅशनल हायवेची कामं आपण पाहतो. नॅशनल हायवेचं टेंडर असणार आहे, नॅशनल हायवेच्या मॉनिटरिंगमध्ये असणार आहे. त्यामुळे दर्जाविषयी तर आम्हाला वैयक्तिक काही अडचण वाटत नाही. तरीसुद्धा कुठे जर दर्जाची अडचण तुम्हाला वाटत असेल तर तात्काळ आपण प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या कानाला आपण त्या पद्धतीने त्यात काय जी खबरदारी घ्यायची ती घेऊ. कारण काम खराब झालं म्हणण्यापेक्षा खराब होत असेल तर त्याला तात्काळ सुधारणा झाली पाहिजे. आम्ही सर्वजण त्याच मानसिकतेतले आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय सुजयदादा बबनदादा ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस दर्जा हा
त्या ठिकाणी टिकलाच पाहिजे. कोणीही आमच्या जवळचा नाही, लांबचा नाही. आम्हाला काम महत्त्वाचं आहे, कारण काम एकदाच होत असतं, परत परत कामं होऊ शकत नाही. त्यामुळे दर्जाविषयी जर तुमचं काही कुठे तुम्हाला निदर्शन झालं जरूर आमच्या कानावर घाला. आपण त्याला योग्य ती कारवाई करू. त्यात जे काही सुधारणा करता येईल ती करायला सांगू. आता यामध्ये नागरिकांचं म्हणणं असं आहे की जे नागरिकांना जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना ही उणीव दिसली, परंतु आपली प्रतिनिधी यांना लक्षात नाही आली. मी तुम्हाला सांगितलं ही जी उणीव जी होती ना, ही फक्त कोणतंही काम होत असेल तर त्याचा डिटेल DPR होतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणतो आपण. हा DPR होत असताना त्यावेळेस त्या गावाची लोकसंख्या, त्या रस्त्यावरची उघडतं, हे सगळं विचारात घेतलं जातं. दुर्दैवाने आपल्या शहराची लोकसंख्या ही कमी झालेली होती. मी मगाशी माझ्या बोलताना सांगितलं की जे डेप्रिसिएशन काय डेप्रिशिएट झालं होतं, त्या थोडक्यात लोकसंख्या ही वाढत असते, पण श्रीगोंदा स्थलांतरामुळे थोडंसं लोकसंख्येमध्ये घट झाली होती. पण आता ती सुधारणा झालेली आहे, लोकसंख्या आपली परत एकदा वाढायला लागलेली आहे. त्यामुळं कमी होणाऱ्या लोकसंख्या, रस्त्यावर होणारी वाहतूक, हा सगळा विचारात घेऊन त्यांनी जो नियोजन केलं होतं ते त्यावेळेस योग्य होतं. पण कालांतराने ते चुकीचं वाटलं म्हणून आपल्याला ते सुधारणा. आणखी एक प्रश्न असा की नेमकं निवडणुकीच्या तोंडावरच आपण भूमिका करतो, त्याला काय म्हणतात? ते मंजुराचं तोंडावर झालं. मंजूर तर वर्षभर आधी जायचं, वर्षभर आधी केलं असतं. आम्ही काल निवेदन पण निघालेली आहे. जर कसं असतं, काम मंजूर झालं की त्याची भूमिपूजन होणार. आधी केलं असतं तर आपणच आम्हाला नावं ठेवली असती की जे कामं मंजूर नाही त्याची कशी काय भूमिपूजन करतात. पुलाच्या संदर्भात या ठिकाणी या कामाबरोबर फुटपाथ आणि अंडरग्राऊंड गटर देखील आहे. हो, ते किती किलोमीटरपर्यंत असणार? मला त्याचं आता डिटेल्स घ्यावे लागतील. साईड बॅरिकेटिंग आहे, साईड बॅरिकेटिंगचा आहे, फुटपाथ आहे. आणि आता ते 2 किलोमीटर. मॅडम हे चेनेज किती किलोमीटरचं आहे? 126-460 किती मीटर आहे? चेनेज का हां, टोटल 250 मीटरचे ॲप्रोचेस असतात आणि 16 मीटर लांबीचा पूल आहे. आणि लांबी किती आहे त्याची? किती रुंदी 21 मीटर आहे आणि ब्रिजची लांबी 16 मीटर आहे. टोटल जे हा जो रस्ता आहे हा किती लांबीचा, किती चेनेजमध्ये कव्हर केला आहे? कोणता हा हा जो ब्रिज होणार आहे हा किती मीटर? तो सर 250 मीटर ॲप्रोचेस आहेत टोटल. एका साईडला 120, एका साईडला 130 आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये आपला 16 मीटरचा ब्रिज आहे. 250 मीटरचं सगळं कव्हर केलेलं. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा महाआवाज न्यूज, बुलंद आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.